राहून जी कामं राहून गेली आहेत त्या कामात लक्ष घालून आनंदाचे झाड आता तुम्ही लावणार आहात आणि डोंबिवलीकरांची लाडकी रोहिणीताई आज कृतार्थ व कृतज्ञ आहे समर्पित रोहिणी त्याला खूप खूप शुभेच्छा. दृढ आहे आणि तो राहील तयारीच आहे असं निश्चय निष्ठा 20 वर्षाची सेवा देऊन KDMC मध्ये अविरतपणे देऊन निष्ठेने समर्पित भावनेने सेवा देऊन आज सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला आपण सर्व इथे उपस्थित आहोत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असलेले माननीय आयुक्त सर, माननीय राजेश मुंडे सर आणि इथे उपस्थित सर्व आजी माजी अधिकारी, इंजिनियर्स आणि बंधू भगिनींनो, मॅडमला मी गेले 2-2.5 वर्षापासून ओळखते. मी आल्यापासून मॅडमकडे स्मार्ट सिटी, BACP, स्पेशल प्रोजेक्ट, BOT, एन्व्हायरमेंटल असे विविध डिपार्टमेंट त्या हँडल करत होत्या. सर्व डिपार्टमेंटमध्ये खूप किचकट आणि वेळ देऊन खूप करण्यासारखी कामं होती. पण मॅडम न थकता आणि खूप निष्ठेने ती कामं मार्गी लावत होती. मागच्या 1-1.5 वर्षापासून त्यांना थोडे हेल्थचे इश्यूज व्हायला लागले, म्हणून त्यांनी रिक्वेस्ट केली होती की माझ्याकडचा लोड थोडा कमी करा. तेव्हा ना त्यांनी VRSचा पण अर्ज दिला होता. त्या कामाचा कंटाळा न करता त्यांनी स्मार्ट सिटीमध्ये बरेचसे प्रोजेक्ट किंवा अडचणी ज्या होत्या की ज्या सोडवून शकणं फार कठीण होतं, स्वतःचं 100% देऊन पर्सनल त्यांचे काही रिलेशन, इंजिनियर्स त्यांचे क्लासमेट होते स्टेशन रेल्वेच्या याच्यात, तिथे सगळं वापरून त्यांनी बरेचसे अवघड विषय मार्गी लावले आणि प्रोजेक्ट मार्गी लावले. त्यांचा हातखंडाच होता की अवघड विषय मार्गी लावून काम सक्सेस करणं. मध्ये आता त्या मागच्या आठवड्यात माझ्याकडे आल्या. मलाही असं होतं की 3 महिन्यात मॅडम किंवा 2 महिन्यात, आता 1 महिन्यात रिटायर होत आहे. जे अवघड विषय होते, नेव्हल गॅलरी असू दे किंवा स्टेशनचे, तर मी त्यांना सांगत राहायचे आले की त्या यायच्या ग्रुपिंगला की मॅडम हा एक अवघड विषय, तुम्ही असताना मार्गी लावा, तुम्ही असताना ते मार्गी लावा. ते एकदा शांत बसल्याने म्हटले, मॅडम प्रायव्हेटमध्ये ना रिटायर होणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला ना 3 महिने आधी कामाचा लोड त्यांचा कमी करतात. त्यांना कामाचा ताण जास्त देत नाहीत, कारण काम करत खूप राहिलं आणि 1 दिवस जर रिटायर झालं तर त्याच्या मनावर परिणाम होऊ शकतो. शेवटच्या मोमेंटपर्यंत कालपर्यंत सगळे विषय मार्गी लावत होत्या, काम करत होत्या. हेच नाही, म्हणजे कनेक्ट पण म्हणजे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून त्यांनी कितीतरी नागरिक किंवा आपले कर्मचारी यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवला आहे. म्हणजे त्यांना कधी मला ते नंतर येऊन सांगायचे की आज 100 पोलिसांच्या कर्मचाऱ्यांचा आज आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोर्स चालू केला आहे मॅडम, आज हाफ डे, म्हणजे विषय होते ते पण त्या हाताळत होत्या की असं नाही की मी आज तिथे आहे आर्ट ऑफ लिव्हिंगला वगैरे. तर थोडक्यात अशा आपल्या दमदार आणि सक्सेसफुली काम करणाऱ्या रोहिणी लोकरे मॅडम, सामाजिक प्लस शासकीय काम करणाऱ्या असा त्यांच्यामध्ये एक चांगला मिलाप होता. त्यांनी कौटुंबिक जबाबदारी पण तेवढ्या निष्ठेने पार पडली. मी बऱ्याचदा त्यांच्या कुटुंबियांना सगळ्यांना ओळखते. त्यांचं सेटल्ड आणि संस्कारी सगळे दोघं मुलं आणि सुना आहेत. 2-3 वेळेस सुट्टीच्या दिवशी साईट व्हिजिट करण्याचा प्रसंग आला. त्यांची नात नाही, आशुतोष आणि पूर्वा मे बी कुठे बिझी होते सुट्टीच्या दिवशी, तिला सांभाळायला अडचण होती. तर त्यांनी साईट व्हिजिट पण कॅन्सल केली नाही किंवा नायराची जबाबदारी पण टाळली नाही. तिला घेऊन त्या दुपारी होणार सर पण विटनेस आहेत, तिला घेऊन त्या साईट व्हिजिटला आल्या. तर प्रेमळ आजी कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून आज रिटायर होत आहेत. नक्कीच मॅडमला याच्यानंतर सेकंड इनिंगसाठी भरपूर सेवा त्या देतीलच. मला वाटतं सोशल कार्यात त्यांना खूप जास्त उलट काम करायला संधी आहे. आता त्यांची उणीव नक्कीच कार्यालयात जाणवेल. आणि मला एक चांगली मैत्रीण म्हणून, म्हणजे त्यांच्यात माझे खूप मैत्रीपूर्ण संबंध झाले होते. कुठल्याही कामात आम्ही बरोबर असायचो की कुठे जायचं असेल वगैरे रात्री, तर मॅडम आणि मी एकत्र असलो की मी उशिरा जायला वगैरे तयार असायचे. मॅडमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते. मॅडम प्रशासकीय रीतीने जर आपण पाहिलं तर मॅडम टेक्निकली खूप साऊंड आहे. खूप कमी इंजिनियर्स असतात जे टेक्निकली साऊंड असतात किंवा शासकीय सेवेत राहूनही वेगवेगळे प्रकारची नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करतात प्रोफेशनली. आपण एकदा शासकीय सेवेत आलो की शासनाचे जवाई झालो आणि मग प्रोजेक्ट घेऊन नवीन शिकून त्याला कसे पूर्ण करायचे हे मॅडममध्ये कौशल्य आहे.
लास्ट 1 वर्षापासून मी पाहतोय की खूप किचकट प्रोजेक्ट्स, विशेष करून स्मार्ट सिटीचे आपले जे प्रोजेक्ट्स होते, स्टेशन रोडचा प्रोजेक्ट असो किंवा नेव्हल गॅलरीचे प्रोजेक्ट असो, त्याच्यामध्ये खूप कौशल्य पूर्ण रीतीने त्यांनी ते सगळे प्रश्न हाताळले. ते जे एक प्रश्न हाताळण्याची एक कुशलता लागते, कोऑर्डिनेटिंग स्किल्स लागतात, ते मॅडमनी या प्रोजेक्ट्समध्ये खूप दर्शवली. त्याच्यामध्ये हायकोर्टचे केसेस असो, लीगल ओपिनियन्स असो, रेल्वे बरोबर कोऑर्डिनेशन असो, टेक्निकल गोष्टीमध्ये काय चेंजेस करायचे ते गोष्टी असो, प्रत्येक गोष्टीमध्ये ते कोऑर्डिनेशन आणि टेक्निकल स्किल्स प्रोफेशनली लागतो. मला समजला की एवढे वर्ष मॅडमनी नक्कीच त्यांच्या स्वतःच्या कौशल्यावरही काम केलेलं आहे. ते एक शिकण्यासारखी गोष्ट मॅडमकडून आहे असं मला वाटतं. कार्यकारी अभियंता आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अतिशय चांगल्या प्रकारे काम करणारे, कुठलं काम सांगितलं की ते होणार नाही असं कधी झालं नाही. 80 वर्षांच्या रोहिणीताई लोकळे यांचा 37 वर्षाचा कालखंड. आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 37 वर्ष काम करून आज त्या महापालिकेची सेवा पूर्ण करत आहे आणि त्याचा सेवा केल्यामुळे आज आपण त्यांचा सत्कार सोहळा इथे आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सन्माननीय आयुक्त गोयल साहेब, आमचे मित्र सन्माननीय कल्याण शिवसेना सन्माननीय रविशेठ पाटील, कार्यकारी आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे शहर अभियंता परदेशी मॅडम, आमचे माने साहेब आणि पहिल्या बिलचे संस्थापक पैसर, समोर बसलेले सर्व नगरसेवक, अधिकारी वर्ग, रोहिणीताईसाठी सन्मान करण्यासाठी आलेले सर्व मित्रमंडळी. मॅडमच्या बद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. मला चांगलं आठवतं, मी 2000 साली नगरसेवक झालो आणि 2005ला काहीतरी ग प्रभाग क्षेत्राचे तुम्ही अधिकारी झाले. आपल्याकडे ग प्रभाग क्षेत्राची वाढ आणि मग आमच्याकडे एक वाजपेयी सर होते, अतिशय वरिष्ठ वाजपेयी सर होते आणि एक वाजपेयी सरांची एक संकल्पना होती की आपल्याकडे ट्रॅफिक गार्डन व्हावं आणि मग ट्रॅफिक गार्डन व्हावं म्हणून रोहिणी मॅडम आणि वाजपेयी सरांची कधीतरी बोलणी झाली असेल की आमच्या या परिसरात कुठेतरी ट्रॅफिक गार्डन झाली. मग माझ्या या नेरुळकर रोडला माझ्या प्रभागात 2800 मीटरची जागा आपल्या ताब्यात असलेली, महापालिका ताब्यात असलेली. मॅडमने मला बोलून घेतलं की आपल्या इथे ट्रॉफिक गार्डन झालं पाहिजे. आता रोहिणी मॅडम म्हणजे आम्हाला काही ते सांगितलं ना तर आपण होच बोलणार, त्यांना कोण नाही बोलणार. मग त्यांच्यासाठी महापौर निधी, खासदार निधी, आमदार निधी आणि माझा निधी असा वापरून तो पहिल्यांदाच या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत ट्रॅफिक गार्डनचं काम चांगल्या प्रकारे करणाऱ्या आमच्या रोहिणी मॅडम वाजपेयी सरांची होती. आणि त्यानंतर कल्याण तुला म्हणून सन्माननीय खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या निधीतनं आणि माझ्या निधीतनं दत्तनगर चौकामध्ये कुठेच झाला नाही असा 150 फुटी झेंडा, तिरंगी झेंडा, अतिशय सुंदर असं काम. मला चांगला आठवतं की सूर्यवंशी साहेब पण त्यावेळेला आयुक्त साहेब होते आणि पाहणी करायला आले होते. साहेब आम्हाला 26 तारखेला उद्घाटन करायचं होतं आणि राहिले होते फक्त 20 दिवस. पण मॅडम आणि मी थोडी डॅशिंगपणे करून आम्ही ऑर्डर आधीच देऊन टाकली होती. तुमची वाट बघितली नव्हती, नाही झालं तर आम्ही पैसे देऊ. कारण 26 तारखेला ते उद्घाटन करायचं आहे आणि तो होता कालखंड काहीतरी आपला करोनाचा, कोविडचा आणि त्या झेंड्याला लागते काहीतरी केंद्र शासनाची परवानगी. आता परवानगी त्याला दिल्लीला जायचं कोणी? साहेबांना मी सांगितलं, साहेब दिल्लीला परवानगी पाहिजे. अरे मी नाही जाणार दिल्लीला, तू बघ काय करायचं ते, एका दिवसात मिळतो का अशी परवानगी? आपण दुसऱ्या 26 तारखेला उद्घाटन ठेवू बोलू. साहेब 26 दिवस बाकी आहे, आपल्याला करायचं आहे. सांगतो मी सूर्यवंशी साहेबांकडे गेलो, जेवायला बसले होते बंगल्यामध्ये घरी, त्यांच्या ईमेल तातडीने केला आणि एका दिवसात परवानगी आणण्याचं काम सन्माननीय खासदार साहेबांनी केलं. अतिशय मोठं काम
त्या तिरंग्यासाठी झाला आणि न होतो न भविष्य असा तो कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमाला कमीत कमी रविशेठ 15 ते 20,000 लोक त्या कार्यक्रमाला होते. म्हणजे आम्ही आमंत्रण नव्हतं केलं सगळे लोक ऑटोमॅटिक त्या झेंडावंदनाला आले होते. आणि आम्हाला तात्पर्य की काम कशा प्रकारे केलं पाहिजे. म्हणजे 12 रात्री 2 वाजेपर्यंत तिथे त्या कामाजवळ उपस्थित राहून एक महिला असून सुद्धा राजकीय लोकांचं आणि अधिकाऱ्यांचं थोडंसं वेगळं असतं. म्हणजे दोघांचं आमचं आम्हाला घरदार काही नसतो. पहिलं आपलं काम केलं पाहिजे. राजकीय माणसांनी पण ती झालं आणि शासकीय माणसाचं पण ती झालं ते. बायकोचं फोनाला ऐकतं ना हो येतो सांगतो पण जाऊ शकत नाही. काम केलं पाहिजे तसं आम्हालाही कुठे हो कुठे नाही बघतो येतो आम्ही इकडे काम करत राहतो. अशा प्रकारे हे दोन्ही जोडे म्हणजे रवी पाटील सांगितलं की राजकीय आणि प्रशासकीय ही यंत्रणा दोन एक बैलाचे जोडे प्रचंडपणे काम करत असतात. आणि अशा प्रकारे आज रोहिणी मॅडमने अतिशय सुंदर चांगल्या प्रकारे सेवा केली. मगाशी रवीशने सांगितलं की पॅनल बनवले पाहिजे असे अनुभव अधिकाऱ्यांचं. माझं तर अजून वेगळं मत आहे. तसं राज्य शासनाला 1-1 वर्षाची देतात काहीतरी अधिकाऱ्यांना परवानगी. 1 वर्ष तुम्ही काम करा का नवीन आलेले अधिकारी त्यांना काही शिकलं पाहिजे. जर अशी लोक जर चांगले काम करत असतील तर तुम्ही 1 वर्षाची त्याला मुदत दिली तर ते लोक चांगल्या प्रकारे काम करतील. आपण केलं तर अनुभव आहे. या लोकांना अनुभव आहे का राज्य शासन काही अधिकाऱ्यांना अशी 1-1 वर्षाची मुदत देते. काय खरं आहे मला माहीत अजून त्याच्यात थोडा अभ्यास करायचा कारण आताच झाला आमदार त्याच्यामुळे जास्त अनुभव नाही आहे. कारण महाबळेश्वर 25 वर्षाचा अनुभव आहे. महाबळेश्वर ते सर्व सांगू शकतो. आणि सर्व मित्रमंडळी रवीशने तसं आमचे सर्व अधिकारी साहेब मित्रमंडळी आम्ही एकदम मित्रासारखे राहतो सर्वजण. हे कुठेही कोणाची तक्रार कधी नाही कोणावर आरोप नाही. आणि खास करून रोहिणी मॅडमचं मी मनापासून अभिनंदन. सध्या काळात त्यांच्या कुठल्याही प्रकारचा डाग लागला नाही. हे मोठं आहे. कुठल्याही प्रकारचा डाग लागला नाही. कोणी आरोप नाही केले की हे मॅडम अशा आहेत अशा प्रकारे वागतात. काम करायचं म्हणून चांगलं काम करायचं. जिथे भांडायचं तिथे भांडायचं पण चांगल्या प्रकारे काम करायचं. आज मी तुम्हाला मनापासून महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय माजी मुख्यमंत्री आणि आता जे उपमुख्यमंत्री आणि तमाम लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्याही वतीने आणि माझ्या संपूर्ण शिवसेना परिवाराच्या वतीने कल्याण ग्रामीणच्या वतीने डोंगरी शहराच्या वतीने माझ्या मोरे कुटुंबाच्या वतीने तुम्हाला भरभरून शुभेच्छा. तुम्हाला जे जे सहकार्य लागेल हा शिवसेना परिवार तुमच्या पाठीशी राहणार आहे. मोरे कुटुंब पण पाठिंबा राहणार. त्याच्यामुळे तुम्हाला कुठे काळजी करायची गरज नाही. तुम्ही चांगल्यापणे काम करत राहा. या एवढ्या शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आमदार महोदय उत्सवमूर्ती पुष्पवृक्ष विठ्ठल रखुमाईची मूर्ती आपण प्रतीक म्हणून त्यांना अनेक सन्माननीय नगरसेवक नगरसेविका उपस्थित आहेत. सन्माननीय राजन मराठे उपस्थित आहेत. सन्माननीय नगरसेविका ज्योतिताई मराठे इथे उपस्थित आहेत. त्यांचे देखील दादा या ना.